राम राम शेतकरी मित्रांनो, देशामध्ये कांद्याच्या दरामध्ये तेजीचे संकेत सध्या बाजार देत आहे. देशाभरामध्ये कांद्याचे दर महत्त्वाच्या मार्केटमध्ये सुधारताना दिसत आहेत. नेमकी काय परिस्थिती देशाभरामध्ये कांदा भावाची आजची आहे, या व्हिडिओच्या माध्यमामधून आपण ती जाणून घेणार आहोत. त्यामध्ये आपण नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवनचे भाव पाहणार आहोत, सोलापूर येथील भाव पाहणार आहोत. तर आपण उत्तरेकडील जे महत्त्वाचे दोन मार्केट आहेत, दिल्ली आझादपूर मंडी व इंदोर मंडी, या मार्केटमध्ये नेमकी कांद्या भावाची परिस्थिती, आवकेची परिस्थिती आज काय होती, तीही आपण जाणून घेणार आहोत. प्रतवारीनुसार कांद्याचे बाजारभाव पाहणार आहोत. मागील बाजाराच्या तुलनेत बाजारभावामध्ये काय बदल आहेत ते पाहणार आहोत. मित्रांनो, माझा बळीराजावरती आपल्याला कांदा भावाचं अगदी विश्लेषण योग्य रीतीनं करून मी सांगत असतो आणि नक्कीच माझा बळीराजावरती असलेल्या सर्व सभासदांना त्याचा फायदा कांदा विक्री करण्यासाठी हा होत असतो. मित्रांनो, त्यासाठी माझा बळीराजाला सबस्क्राईब करा. माझा बळीराजाचा जॉईन प्लॅन नक्की जॉईन करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचा ॲक्सेस सर्वात आधी आपल्याला मिळणार आहे. तर मित्रांनो, आता आपण पिंपळगाव बसवंत येथून सुरुवात करूयात. पिंपळगाव बसवंत येथे आज पहिल्या सत्रामध्ये 786 वाहनांचा लिलाव झाला. 2000 रुपयापासून 3964 रुपये क्विंटलपर्यंत कांदे पिंपळगाव बसवंत येथे विकले. तर सरासरी कांद्याचा दर 3450 रुपये क्विंटलपर्यंत निघाला. गुलटी 1000 रुपयापासून 3300 रुपये क्विंटलपर्यंत विकली. सरासरी 2650 रुपये क्विंटलपर्यंत पिंपळगाव बसवंत येथे आज गुलटीचे बाजारभाव निघालेले आहेत. मित्रांनो, आता मागील बाजाराच्या तुलनेत जर पाहिलं तर मोठ्या साईज कांद्याचे भाव पिंपळगाव बसवंत येथे सरासरी दर हा किलो मागे 2 ते 2.5 रुपयांनी वाढलेला आहे. तर छोटे साईज कांदे गोल्टी गोल्टा हे सर्रास 4 रुपयापर्यंत त्याच्यात बाजारभावामध्ये सुधारणा आज पिंपळगाव बसवंत येथे झालेली आहे. लासलगावचे भाव आपण सकाळी पाहिले, तिथेही कांदा दरामध्ये चांगली सुधारणा झालेली आहे. म्हणजेच महाराष्ट्रातला जो महत्त्वाचा कांदा उत्पादनामध्ये जिल्हा आहे तो म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याच्या दरामध्ये आज चांगली सुधारणा झालेली आहे. त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील जी परिस्थिती आहे ती या आधीच्या व्हिडिओमध्ये मी अहिल्यानगर व घोडेगाव येथील कांद्याचे भाव टाकलेले आहेत. त्यामध्ये अहिल्यानगर येथील कांद्याचे जे भाव आहेत ते आपल्याला लाईव्ह पाहता येणार आहेत, कोणत्या प्रतीच्या कांद्याला काय बाजार मिळालेला आहेत. त्यापूर्वी आपण सकाळी जो पुण्याचा व्हिडिओ टाकला तर पुणे जिल्ह्यातील परिस्थिती त्यावरून आपल्या लक्षात आलेलीच आहे. तर आता सोलापूर येथे नेमकी काय परिस्थिती आजची कांदा भावाची आहे ती आपण जाणून घेऊयात. सोलापूर येथे 155 प्लस गाड्यांची आवक आज होती. सोलापूर येथे गावरान सुपर क्वालिटी कांदा 3600 ते 3800 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मोठा माल 3300 ते 3500 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मीडियम कांदा 3000 ते 3200 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मिनी मीडियम कांदा 2700 ते 2900 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टा 2400 ते 2600 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 1900 ते 2300 रुपये क्विंटलपर्यंत विकली. चिंगळी 1300 ते 1800 रुपये क्विंटलपर्यंत विकली. ॲव्हरेज कांदा 2100 ते 3300 रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकलेला आहे. तर मित्रांनो, सोलापूर येथे जे कांद्याचे दर आज निघालेले आहेत ती मी टाकलेले आहेत. आज सोलापूर येथे जास्तीत जास्त दर नेमका काय काढलेला आहे 4-2 गोण्याचा, तो आपण जे शेतकरी मित्र सोलापूर मार्केटमध्ये आहेत त्यांनी कमेंटमध्ये टाकायचा आहे. मित्रांनो, असं आहे की ज्यावेळेस कांद्याचं मार्केट वाढण्यास सुरुवात होती त्यावेळेस दिशाभूल करण्यासाठी काहीही दर काढण्यात येत असतात. आता सकाळीच खूप सोशल मीडियावर एक मेसेज फिरत होता, सोलापूर 5000 रुपये झालं, सोलापूर 5000 रुपये झालं. अशा प्रकारचे जे काही मेसेज फिरत असतात, अशा तेजीमध्ये त्यावर आपण विश्वास न ठेवता आपण व्यवस्थित सगळ्या भावाची खात्री करून मग आपला कांदा विक्रीचा निर्णय हा घ्यावा. कारण सध्या ज्यावेळेस कांद्याचे दर वाढतात त्यावेळेस दिशाभूल करणारी मंडळी सगळ्यात पुढं असतात. तर मित्रांनो, आता उत्तरेकडील परिस्थिती आपण पाहूयात. उत्तरेकडील जर इंदोर मंडी पाहिलं तर तिथं 40,000 प्लस गोण्याची आवक होती. सुपर कांदे 3000 ते 3300 रुपये क्विंटलपर्यंत विकले. ॲव्हरेज कांदे 2700 ते 3000 रुपये क्विंटलपर्यंत विकले. गोल्टा 2200 ते 2800 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 1600 ते 2200 रुपये क्विंटलपर्यंत विकली. चाटन 600 ते 2000 रुपये क्विंटलपर्यंत विकली. तर एक्स्ट्रा सुपर कांदा 3300 ते 3500 रुपये क्विंटलपर्यंत काही लॉट आज इंदोर मंडी येथे विकलेले आहेत. इंदोर मंडी येथे 2 दिवस मार्केट बंद होतं, परंतु आवक स्थिर राहिल्यामुळे कांद्याचे दर हे चांगले
दिसून आलेलं आहे. थोडी तेजी ही दरामध्ये दिसून येत आहे. तर दिल्ली आझादपूर मंडी येथे तीच परिस्थिती आहे. 94 गाड्यांची आवक आज तिथे होती विक्रीसाठी. राजस्थानचा कांदा 2500 ते 3400 रुपये क्विंटलपर्यंत विकला. तर पुणे एरियातील कांदा 3000 ते 3800 रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे नाशिक एरियातील कांदे विकले. मध्य प्रदेशचा कांदा 2500 ते 3500 रुपये क्विंटलपर्यंत आज दिल्ली आझादपूर मंडी येथे विकलेला आहे. तर याच्यावरून आपण पहा की पुण्याचा कांदा 38 रुपये किलोपर्यंत विकतोय. मध्य प्रदेशचा कांदा 35 रुपये किलोपर्यंत विकतोय. जसं की मी आपल्याला सांगितलं होतं की मध्य प्रदेशात कांदा क्वालिटी थोडी खराब झालेली आहे. महाराष्ट्रातील चांगल्या कांद्याला मागणी आहे. सध्याची परिस्थिती ही आहे. तर मित्रांनो, आता माझा बळीराजाचा सल्ला आपल्या कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी असा असेल की देशभरात कांद्याला सध्या मोठी मागणी आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून सगळा माल एकदम विकू नये. बाजारातील मजबूतीचा जी काही बाजार मजबूत झालेला आहे त्याचा लाभ घेण्यासाठी टप्प्याटप्प्याने विक्री करावी आणि कांद्याचा दर्जा खालावू नये म्हणून आपला कमी दर्जाचा माल असेल तो आधी विकून टाकावा. चांगला टिकणारा माल हा टप्प्याटप्प्याने विकला तर नक्कीच आपल्याला कांद्याचे 2 पैसे यावर्षी होऊ शकतात. अशी परिस्थिती बाजाराची आहे. मित्रांनो, आता आपण जे बाजारभाव पाहिले, जसं की थंबनेलवर आपण पाहिलं की देशभरामध्ये आज कांद्याच्या दरामध्ये तेजी. तर मित्रांनो, देशभरात तेजी मी यासाठी म्हटलो की आता आपण साऊथचे भाव सकाळच्या व्हिडिओमध्ये पाहिले. तिथेही 35 रुपयापासून 45 रुपये किलोपर्यंत कांदे हे बेंगलोर हैदराबाद येथे विकले. आणि महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याच्या दरामध्ये आपल्याला चांगली सुधारणा दिसून आली. नगर जिल्ह्यामध्ये कांद्याचे दर आपल्याला आज स्थिर दिसून आले. जास्त काही तिथे बदल नाही झाला किंवा काही मार्केटमध्ये थोडासा दर तिथे दबावामध्ये दिसून आला. तर पुण्याचे दर पाहिले तेही स्थिर होते. आणि सोलापूरची परिस्थिती जर पाहिली तर तिथेही थोडासा दर आपल्याला चांगला हा दिसून आलेला आहे. आणि उत्तरेकडील भाव पाहिले तर तिथे तेजीचं वातावरण हे आहे. म्हणजे एकूणच ऑल इंडिया आपण जर पाहिलं तर कांद्याच्या दरामध्ये सध्या तेजीचं वातावरण आहे. त्यामुळे आपण घाबरून न जाता आपल्या कांदा विक्रीचं योग्य असं नियोजन करा आणि आपल्या कांद्याचे 2 पैसे यावर्षी करून घ्या. कारण 2-4 वर्ष झाले कांद्याला दर हा मिळालेला नाही. खूप मोठं नुकसान शेतकऱ्यांचं यामध्ये झालेलं आहे. मित्रांनो, अशा महत्त्वपूर्ण कांदा बाजारातील माहितीसाठी, योग्य माहितीसाठी माझा बळीराजा कधीही आपल्यासोबत आहे. कमेंट बॉक्समध्ये काही आपले प्रश्न असतील, काही आपलं आणखी बाजारासंदर्भात प्रश्न विचारणं असेल किंवा काहीही असेल तरी आपण कमेंटमध्ये मला विचारत चला. मी नक्की आपल्या कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न हा माझा असतो. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.